लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कन्झ्युमर स्टॉल, फूड कोर्ट, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे। जॉइंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, डीव्ही ॲप्लम यासारख्या गोष्टी फक्त इथंच। दररोज संध्याकाळी 5 ते 8 आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं। इलेक्टोरल रिफॉर्म्सवर खूप चर्चा झाली, आम्ही चर्चाही मागितलेली आहे। त्याच्यामुळे याही सेशनमध्ये काय इलेक्टोरल बॉन्ड्सबद्दल तर सरकारने युटर्न केलेलाच आहे केंद्र सरकारने। आता इलेक्टोरल बॉन्ड्सवर आता इलेक्टोरल बॉन्ड्स होणार नाहीत असं दिसतंय एकूण कोर्टाच्या पण इंटरव्हेन्शन नंतर। त्यामुळे बघूया पुढे काय होतं। पण पैशाचा जो वापर होतो याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांनाच एक समाज म्हणून त्याच्यात चर्चा करावी लागेल। कारण का मी बघते म्हणजे मला याचा अनुभव नाही, पण लोकांच्या चर्चेतून येतं की या इलेक्शनमध्ये प्रचंड पाकिटं वाटली गेली असं पत्रकार म्हणतात, मी म्हणत नाही। पत्रकारांच्या चर्चेतून प्रश्नातून येतं। थंड झाली आहे? थंड नाही झाली आहे। दिल्लीला गेलेत ना उत्तम जानकरजी, आमचे हो गेले होते ना सगळे। उत्तरं इलेक्शन कमिशननी आम्हाला दिलेली नाहीत, आम्ही तर जाऊन आलो। ऑल पार्टी मीटिंग गेली, काँग्रेसचे लोक वेगळे जाऊन आले। उत्तम जानकरजी आत्ता दिल्लीत आहेत ॲज वी टॉक। त्यांच्याच वेळ आम्ही अरविंद केजरीवालांची वेळ मागितली आहे त्यांना भेटायला जायला, कारण का जे तिकडे झालं ते अरविंद केजरीवालांच्या इलेक्शनमध्ये होऊ नये याच्यासाठी आमचे प्रयत्न चालले। आमचे सगळे मुंबईचे महाविकास आघाडीचे लोकांनी त्याची इन्क्वायरी मागितलेली आहे। इन्क्वायरी झाल्यावर कळेल आपल्याला। लाडक्या बहिणीमध्ये बांगलादेशी बहिणींचा सुद्धा समावेश झालाय। काल 2 तहसीलदार, नायब तहसीलदारांचं निलंबन सुद्धा पण इलेक्शन नंतर चाललंय ना। हो, सिस्टम तीच आहे ना। मग हे इलेक्शनच्या आधी कसं काय फॉर्म भरूनच कसे घेतले, फॉर्म भरून कसे घेतले हा एक मोठा प्रश्न आहेच। त्याच्यामुळे इलेक्शनच्या आधी एक नियम कायदे आणि इलेक्शनच्या नंतर एक नियम कायदे, आणि सिस्टम तीच आहे, लोक तेच आहेत, एंट्री करणारा तोच व्यक्ती आहे। हो, याच्याबद्दल तुम्हीही बोलताय ना आम्हीही बोलते। मी सोयाबीन, कपास, दूध आणि कांदा ह्याच्याबद्दल गेले 2 वर्ष वारंवार बोलते। पॉलिसी लेवलला महाराष्ट्र आणि केंद्र सरकार आणि देशाच्या बजेटचा अभ्यास केला असेल। माझ्यासाठी हे नवीन नाहीच आहे, मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का हा डेटा सांगत होता ना लोन किती आहे, आपण इंटरेस्ट किती भरतोय। FRBM ॲक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे केंद्र सरकारने अटलजींनी केलेला आहे, तो पुढे मनमोहन सिंग साहेबांनी पुढे चालला, ज्याला FRBM ॲक्ट म्हणतात। उसकी धज्जिया उडा दी हर सरकारने, महाराष्ट्राचं नाही अनेक राज्यांमध्ये। फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट हे मी तर किती वेळा बोलले याच्यावर। 27-28 पर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन करणार आहोत असे टार्गेट ठेवलं, कितपत फिजिबल वाटतं? इट इज सो इझी टू डू इट। ते सरकार नाही करत, तुमच्यासारखे लोक करतात। त्याला काय फक्त सरकार लागत नाही। एक फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून आपल्या देशात आपली लोकसंख्या, आपलं कन्झम्पशन, याच्यात $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायला तुमचा कोणी असेल ना इकॉनॉमिस्ट कोल्हापूरमध्ये, त्याला विचारा। त्याला काय म्हणजे मला तेवढं कळतं, इट्स नॉट सो हार्ड टू डू इट। नो गव्हर्नमेंट ऑफकोर्स सो इट डुएबल। त्याच्यात तुमच्या आयुष्यात कुठला इम्पॅक्ट पडणार आहे तुम्हाला फक्त उत्तर द्या। $1 ट्रिलियन इकॉनॉमी नाही, काय पडणार आहे मला सांगा ना। इकॉनॉमी साईज जरी वाढली तरी अनएम्प्लॉयमेंट आणि जर फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट होत नसेल, महागाई होणार असेल, तर इकॉनॉमी नुसती वाढून $90 झालं असेल। दीज आर ऑल डेटा नंबर्स। आय एम नॉट एन इकॉनॉमिस्ट, मला हे कळतंय। ते सरकार काहीतरी मला म्हणजे मी तर पार्लमेंटमध्ये जेव्हा बोलतात ना तेव्हा मी शांत बसते, कारण का इट्स टू फनी जेव्हा हे असं बोलतात ते। म्हणलं म्हणजे या राज्यातले आणि देशातले इकॉनॉमिस्ट कपाळाला हात लावून बसतात, हे काय चालले। आणि तुमच्या चॅनलवर बोलतात ना ते सगळे तुमच्या चॅनलवर असतात, हे सगळं बोलतात। पालकमंत्र्यावर एवढी चर्चा मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली आहे। माझे वडील 1 नाही 4 वेळा मुख्यमंत्री झालेत, आम्ही कधीच पालकमंत्र्याचं डिस्कशन पण कधी ऐकलं नाही। तो निर्णय व्हायचा, डिपार्टमेंट पालकमंत्री गॉन, दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी सगळे कॅबिनेट करून कामाला लागायचे। हाच तर माझा प्रश्न आहे। दिस इज एक्झॅक्टली एवढ्या मोठं मॅन्डेट असताना त्यांनी कामाला लागायला पाहिजे होतं। आतापर्यंत क्रांती व्हायला पाहिजे होती, म्हणजे सोन्याचे रस्ते व्हायला पाहिजे होते आम्हाला कोल्हापूरला येताना। करेक्ट आहे की नाही? एवढं मोठं मॅन्डेट एवढा विकासासाठी झालेलं आहे। चांदीचे तरी खरा, तेच कारीगर चांगले आहेत आपले कोल्हापूरचे, खरं ना। म्हणजे सुजलाम सुफलाम, कोणीही घरी नाही, सगळ्यांना चांगल्या नोकऱ्या, सगळ्यांच्या घरात गाड्या, सगळ्यांचे चांगले बंगले,
सगळ्यांची मुलं चांगली शिकलेली, व्हाय नॉट? आम्हाला आनंदच होईल तसं झालं तर. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता जेव्हा होती तेव्हा राज्याची सेवा करण्यासाठी आमचं सरकार होतं, स्वतःची सेवा करण्यासाठी नव्हतं, राज्याची सेवा. आम्ही सेवक होतो या राज्याचे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.